नमस्कार. आतापर्यंत आपल्यापैकी प्रत्येकाला एचआर डिपार्टमेंटकडून आपलं जे टीडीएसचं डिडक्शन होणार आहे त्याच्या कन्फर्मेशनसाठी किंवा फायनल इन्व्हेस्टमेंट डिक्लेरेशन फॉर्म सबमिट करण्यासाठी मेल नक्कीच आला असेल. परंतु एचआर डिपार्टमेंटला टीडीएस डिडक्शनसाठी कन्फर्मेशन द्यायच्या अगोदर इन्व्हेस्टमेंट डिक्लेरेशन फॉर्म सबमिट करायच्या अगोदर आपली टॅक्स लायबिलिटी नक्की किती आहे हे आपल्याला स्वतःला माहित असणे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळेच नॉर्मली मोस्टली कंपन्यांचं जे सीटीसी स्ट्रक्चर असतं त्यानुसार इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट करताना कुठली अमाऊंट टॅक्सेबल सॅलरी म्हणून कन्सिडर करायची असते, कुठल्या कुठल्या अलाउन्सेसवर आपल्याला एक्झम्पशन घेता येतात, इतर कुठले कुठले डिडक्शन्स आपण घेऊ शकतो आणि सॅलरीचं इन्कम टॅक्स कॅल्क्युलेशन कसं होतं हे आपण थोडक्यात ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. सुरुवातीला व्यवस्थित समजण्यासाठी उदाहरण म्हणून आपण एक नॉर्मल सीटीसी स्ट्रक्चर समजून घेऊया आणि काही एक्झम्पशन्स कन्सिडर करून त्या सीटीसी स्ट्रक्चरवर किती टॅक्स लायबिलिटी येते ती दोन्ही नव्या आणि जुन्या इन्कम टॅक्स स्लॅब्स प्रमाणे कॅल्क्युलेट करूया. आता आपण स्क्रीनवर इन्कम टॅक्सच्या नवीन आणि जुन्या दोन्ही स्लॅब प्रमाणे जे इन्कम टॅक्स रेट्स आहेत ते रेट्स पाहूयात. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता 2,50,000 रुपयांपर्यंतची जी इन्कम आहे त्या इन्कमवर नवीन आणि जुन्या दोन्ही स्लॅब प्रमाणे कुठलाही टॅक्स पे करावा लागत नाही. $2,50,000 ते 5 लाख या दरम्यानची जी इन्कम आहे म्हणजे 2.5 लाख रुपये तिच्यावर दोन्ही स्लॅब प्रमाणे 5% एवढाच टॅक्स पे करावा लागतो. परंतु इथे एक गोष्ट लक्षात असू द्या, जर समजा तुमची टॅक्सेबल इन्कम 5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स मध्ये 12,500 रुपयांचं रिबेट मिळतं. त्यामुळे समजा जर तुमची टॅक्सेबल इन्कम 5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स पे करायची गरज नाही. तुमची टॅक्सेबल इन्कम जर 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तरच तुम्हाला इन्कम टॅक्स पे करावा लागेल. 5 लाख ते 7.5 लाख या दरम्यानची जी इन्कम आहे म्हणजे 2.5 लाख रुपयावर तुम्हाला नवीन स्लॅब प्रमाणे 10% एवढा टॅक्स पे करावा लागेल, तर जुन्या स्लॅब प्रमाणे 20% एवढा टॅक्स पे करावा लागेल. $7.5 लाख ते 10 लाख या दरम्यानची जी इन्कम आहे म्हणजे 2.5 लाख रुपयावर तुम्हाला नवीन स्लॅब प्रमाणे 15% एवढा टॅक्स पे करावा लागेल, तर जुन्या स्लॅब प्रमाणे 20% एवढा टॅक्स पे करावा लागेल. 10 लाख ते 12.5 लाख या दरम्यानची जी इन्कम आहे म्हणजे 2.5 लाख रुपये हिच्यावर तुम्हाला नवीन स्लॅब प्रमाणे 20% एवढा टॅक्स पे करावा लागेल, तर जुन्या स्लॅब प्रमाणे 30% एवढा टॅक्स पे करावा लागेल. 12.5 लाख ते 15 लाख या दरम्यानची जी इन्कम आहे म्हणजे 2.5 लाख रुपये याच्यावर तुम्हाला नवीन स्लॅब प्रमाणे 25% एवढा टॅक्स पे करावा लागेल, तर जुन्या स्लॅब प्रमाणे 30% एवढा टॅक्स पे करावा लागेल. आणि समजा तुमची टॅक्सेबल इन्कम 15 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुमची जी टॅक्सेबल इन्कम आहे तिच्यामधून 15 लाख रुपये मायनस करून जी अमाऊंट राहील तिच्यावर तुम्हाला दोन्ही स्लॅब प्रमाणे नवीन आणि जुन्या 30% एवढा इन्कम टॅक्स पे करावा लागेल. आता आपल्याला व्यवस्थित समजण्यासाठी आपण एक सॅम्पल सॅलरी स्ट्रक्चर व्यवस्थित समजून घेऊया. समजा आपली मंथली बेसिक सॅलरी 30,000 रुपये आहे, म्हणजेच वर्षाची 3,60,000 रुपये होईल. समजा आपल्या सॅलरी स्ट्रक्चर मध्ये मंथली डीए 15,000 रुपये आहे, म्हणजेच वर्षाचे 1,80,000 रुपये होतील. याच्यारीची अमाऊंट आहे मंथली 15,000 रुपये आहे, म्हणजेच वर्षाची 1,80,000 रुपये होईल. सॅलरी स्ट्रक्चर मध्ये आपल्याला एलटीएचं पेमेंट मंथली केलं जातं आणि आपली मंथली एलटीएची अमाऊंट 8,500 रुपये आहे, म्हणजेच वर्षाचे 1,02,000 रुपये होतील. ट्रान्सपोर्ट अलाउन्सेसही आपल्याला मंथली पे केले जातात. ट्रान्सपोर्ट अलाउन्सेसची मंथली अमाऊंट 10,000 रुपये आहे, म्हणजेच वर्षाचे 1,20,000 रुपये होतील. मेडिकल अलाउन्सेस आपल्या सॅलरी स्ट्रक्चर मध्ये मंथली 15,000 रुपये आहेत, म्हणजेच वर्षाचे 1,80,000 रुपये होतील. स्पेशल अलाउन्सेस आपल्या सॅलरी स्ट्रक्चर मध्ये मंथली 6,500 रुपये आहेत, म्हणजेच वर्षाचे 78,000 रुपये होतील. म्हणजेच आपली मंथली ग्रॉस सॅलरी असेल 1 लाख रुपये आणि वर्षाची असेल 12 लाख रुपये. आपल्या सॅलरी स्ट्रक्चर मध्ये परफॉर्मन्स बेस्ड इन्सेंटिव्ह आहेत. हे इन्सेंटिव्हचं पेमेंट प्रत्येक महिन्याच्या ऐवजी वर्षातून एकदाच केलं जातं आणि आपली इन्सेंटिव्हची वर्षाची अमाऊंट 2,50,000 रुपये. त्याचबरोबर आपल्या सॅलरी मधून प्रत्येक महिन्याला पीएफ डिडक्शन हे होतं. आपली जी बेसिक सॅलरी आहे प्लस जी डीए ची अमाऊंट आहे तिच्यावर
महिन्याला 12% ह्याप्रमाणे पीएफ डिडक्शन होतं. म्हणजे 45,000 रुपयावर महिन्याला 5,400 रुपये एवढं आपलं पीएफ डिडक्शन होतं. आपली पूर्ण वर्षाची बेसिक प्लस डीएची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट आहे 3,60,000 प्लस 1,80,000 रुपये म्हणजे 5,40,000 रुपये आणि तिच्यावर 12% म्हणजे 64,800 रुपये आपलं वर्षाला पीएफ डिडक्शन होतं. त्याचबरोबर प्रत्येक महिन्याला 200 रुपये पीटीचं डिडक्शन होतं. तुम्हाला माहितच असेल फेब्रुवारीमध्ये 300 रुपये पीटी डिडक्ट केला जातो, त्यामुळे वर्षाला 2,500 रुपये पीटी डिडक्शन होतं. सॅलरी स्ट्रक्चर प्रमाणे आपली जी मंथली ग्रॉस सॅलरी आहे ती आहे 1,00,000 रुपये आणि तिच्यातून पीएफ आणि पीटीची अमाऊंट मायनस केल्यानंतर आपली मंथली जी नेट सॅलरी येते ती येते 94,400 रुपये. सॅलरी स्ट्रक्चर प्रमाणे आपली वर्षाची जी ग्रॉस सॅलरी आहे ती आहे 12,00,000 रुपये. तिच्यामध्ये परफॉर्मन्स बेस इन्सेंटिव्हची वर्षाची अमाऊंट 2,50,000 रुपये ऍड करून आणि पीएफ डिडक्शनची 64,800 रुपये आणि पीटी डिडक्शनची 2,500 रुपये अमाऊंट मायनस केल्यानंतर आपली वर्षाची नेट सॅलरीची जी अमाऊंट येते ती अमाऊंट आहे 13,82,700 रुपये. आपल्या सॅलरीमधून मंथली पीएफची जेवढी अमाऊंट डिडक्ट होते तेवढीच म्हणजे 5,400 रुपये कंपनी पीएफ कंट्रीब्युशन मध्ये पे करते. म्हणजेच वर्षाला 64,800 रुपये एवढी अमाऊंट कंपनी पीएफ कंट्रीब्युशन मध्ये पे करते. आता आपली जी अॅन्युअल ग्रॉस सॅलरी आहे 12,00,000 रुपये तिच्यामध्ये आपली अॅन्युअल परफॉर्मन्स बेस इन्सेंटिव्हची जी अमाऊंट आहे 2,50,000 रुपये आणि कंपनी जे पीएफ कंट्रीब्युशन पे करते त्याची अमाऊंट 64,800 रुपये ऍड केल्यानंतर आपली जी अॅन्युअल सीटीसी होते ती होते 15,14,800 रुपये. आता असं समजूया आपल्या काही लिव्ज होत्या आणि आपलं डिडक्शन झालेलं आहे आणि आपल्याला वर्षामध्ये फक्त 360 दिवसांची सॅलरी मिळाली आहे. तर स्क्रीनवर आपण आपल्याला ऍक्च्युअल किती सॅलरी मिळाली ते आता पाहूयात. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आपली जी बेसिक सॅलरी ऍक्च्युअल आपल्याला जी बेसिक सॅलरी वर्षामध्ये मिळाली आहे ती आहे 3,55,068 रुपये. त्याचबरोबर डीए 1,77,534 रुपये, एचआरए 1,77,534 रुपये, एलटीए 1,06,03 रुपये, ट्रान्सपोर्ट अलाउन्सेस 1,18,356 रुपये, मेडिकल अलाउन्सेस 1,77,534 रुपये आणि स्पेशल अलाउन्सेस 76,932 रुपये. म्हणजे आपल्याला वर्षभरामध्ये एकूण जी ग्रॉस सॅलरी मिळाली आहे ऍक्च्युअल ती आहे 11,83,562 रुपये. परफॉर्मन्स बेस इन्सेंटिव्हची आपल्याला पूर्ण अमाऊंट मिळाली आहे म्हणजे 2,50,000 रुपये आपल्याला मिळाले आहेत. आपल्याला जी ऍक्च्युअल ग्रॉस सॅलरी मिळालेली आहे तिच्यामध्ये बेसिक प्लस डीएची जी अमाऊंट आहे तिच्या 12% म्हणजे 63,912 रुपये एवढं आपलं पीएफ डिडक्शन आहे. त्याचबरोबर 2,500 रुपये पीटी डिडक्शन आहे. म्हणजेच आपली वर्षाची एकूण जी नेट सॅलरी ऍक्च्युअल आपल्याला जी मिळालेली आहे ती आहे 13,67,149 रुपये. आता आपल्याला वर्षामध्ये ऍक्च्युअल जी ग्रॉस सॅलरी मिळालेली आहे 11,83,562 रुपये तिच्यामध्ये जे इन्सेंटिव्ह मिळालेले आहे 2,50,000 रुपये आणि पीएफची जी एम्प्लॉयर कंट्रीब्युशनची जी अमाऊंट आहे 63,912 रुपये ही ऍड केल्यानंतर आपली ऍक्च्युअल सीटीसी होते 14,97,474 रुपये.
आता आपण नवीन आणि जुन्या दोन्ही स्लॅब प्रमाणे आपले इन्कम टॅक्स कॅल्क्युलेशन करूयात. आपली जी टॅक्सेबल सॅलरी इन्कम आहे ती आहे 14,33,562 रुपये. आता ही 14,33,562 रुपये ही अमाऊंट कशी आली ते आपण पाहूयात. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आपली अनग्रॉस सॅलरी म्हणजे ग्रॉस सॅलरीची जी ऍक्च्युअल अमाऊंट आपल्याला मिळालेली आहे ती 11,83,562 रुपये प्लस परफॉर्मन्स इन्सेंटिव्हची जी ऍक्च्युअल अमाऊंट आपल्याला मिळालेली आहे ती 2,50,000 रुपये, दोन्ही मिळून 14,33,562 रुपये ही अमाऊंट आपण आपला टॅक्स कॅल्क्युलेट करताना टॅक्सेबल सॅलरी म्हणून कन्सिडर केलेली आहे. आपण डिडक्शन्स कुठले कुठले घेतले आहेत तर आपल्या सॅलरी मधून जो प्रोफेशनल टॅक्स डिडक्ट झालेला आहे 2,500 रुपये तो आपण दोन्ही स्लॅब प्रमाणे टॅक्स कॅल्क्युलेट करताना डिडक्शन मध्ये कन्सिडर केलेला आहे. नवीन स्लॅब प्रमाणे टॅक्स कॅल्क्युलेट करताना आपल्याला हे प्रोफेशनल टॅक्स 2,500 रुपयांचं डिडक्शन सोडून इतर कुठलेही डिडक्शन्स किंवा एक्झम्पशन्स घेता येणार नाहीत. जुन्या स्लॅब प्रमाणे टॅक्स कॅल्क्युलेट करताना आपण काही डिडक्शन्स आणि एक्झम्पशन्स घेणार आहोत. आपण 50,000 रुपये स्टँडर्ड डिडक्शन घेतलेले आहे. पूर्वी ट्रान्सपोर्टेशन अलाउन्सेस आणि मेडिकल अलाउन्सेस या दोन अलाउन्सेसवर एक्झम्पशन मिळत होतं. ते एक्झम्पशन काढून त्याच्याऐवजी आता 50,000 रुपये स्टँडर्ड डिडक्शन देण्यात आलेले आहे. ते 50,000 रुपये स्टँडर्ड डिडक्शन आपण इथे क्लेम केलेलं आहे. आता आपण कुठल्या अलाउन्सेसवर एक्झम्पशन क्लेम केलेलं आहे ते पाहूयात. आपण हाऊस रेंट अलाउन्सेसवर 1,26,740 रुपये एक्झम्पशन क्लेम केलेलं आहे. त्याचं कॅल्क्युलेशन काय ते आपण स्क्रीनवर पाहूयात. आपली जी पूर्ण वर्षाची अनग्रॉस सॅलरी आहे तिच्यामध्ये HRA ची जी अमाऊंट आहे ती आहे 1,77,534 रुपये तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. त्याचबरोबर आपण पूर्ण वर्षामध्ये जे रेंट पेड केलेलं आहे ते 15,000 रुपये पर मंथ या हिशोबाने 12 महिन्यांसाठी आपण टोटल 1,80,000 रुपये रेंट पेड केलेले आहे. पूर्ण वर्षामध्ये ऍक्च्युअल रिसीव्ह केलेली बेसिक सॅलरी प्लस डेली अलाउन्सेस. बेसिक सॅलरी आहे 3,55,068 रुपये तर डेली अलाउन्सेस आहेत 1,77,534 रुपये आणि या दोन्हींची जी टोटल येते ती टोटल आहे 5,32,603 रुपये. आता ह्या डिटेल्स वरून आपल्याला ऍक्च्युअल HRA एक्झम्पशन किती क्लेम करता येईल हे कॅल्क्युलेट करूयात. आपल्याला पूर्ण वर्षामध्ये 1,77,534 रुपये एवढा HRA मिळालेला आहे ती अमाऊंट आपण वरून घेतलेली आहे. त्यानंतर आपण पूर्ण वर्षामध्ये जो रेंट पेड केलेला आहे त्या रेंट पेमेंटची जी अमाऊंट येते त्या अमाऊंट मधून आपली जी बेसिक सॅलरी आहे प्लस DA आहे त्या दोघांची टोटल केल्यानंतर जी अमाऊंट येते तिच्या 10% अमाऊंट मायनस केल्यानंतर जी अमाऊंट येते ती अमाऊंट. आपण पूर्ण वर्षामध्ये 1,80,000 रुपये एवढा रेंट पेड केलेला आहे तर आपली बेसिक प्लस DA ची जी टोटल येते ती आहे 5,32,603 रुपये आणि त्याच्या 10% जी अमाऊंट येते ती येते 53,260 रुपये. म्हणजेच 1,80,000 रुपयांमधून 53,260 रुपये मायनस केल्यानंतर जी अमाऊंट येते ती आहे 1,26,740 रुपये. तर ही अमाऊंट आपण इथे घेतलेली आहे. त्यानंतर बेसिक प्लस DA ची जी अमाऊंट आहे तिच्या 50% अमाऊंट. इथे लक्षात असू द्या आपण जर मेट्रो सिटी मध्ये राहत असेल तर बेसिक प्लस DA च्या 50%, जर आपण नॉन मेट्रो सिटी मध्ये राहत असेल तर बेसिक प्लस DA च्या 40% अमाऊंट आपल्याला इथे घ्यावी लागेल. आता आपण कॅल्क्युलेट करून ह्या ज्या तीनही अमाऊंट काढलेल्या आहेत त्यातील जी सगळ्यात कमी अमाऊंट असेल ती आपल्याला HRA एक्झम्पशन मध्ये घेता येईल. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता इथे 1,26,740 ही अमाऊंट सगळ्यात कमी अमाऊंट आहे. त्यामुळे आपल्याला 1,26,740 रुपयाचं HRA एक्झम्पशन घेता येईल. एक गोष्ट लक्षात असू द्या सगळं कॅल्क्युलेशन सेम असेल, फक्त जर आपण मेट्रो सिटी मध्ये राहत असू तर बेसिक प्लस DA ची जी टोटल अमाऊंट आहे तिच्या 50% अमाऊंट आपल्याला इथे घ्यायची आहे आणि समजा आपण नॉन मेट्रो सिटी मध्ये राहत असू तर आपल्याला बेसिक प्लस DA ची जी टोटल अमाऊंट आहे तिच्या 40% अमाऊंट इथे घ्यायची आहे. आपण लिव्ह आणि ट्रॅव्हलिंग अलाउन्सेसचं 1,0603 रुपये एक्झम्पशन क्लेम केलेलं आहे. हे एक्झम्पशन आपण कसं क्लेम केलेलं आहे त्याचं कॅल्क्युलेशन आता आपण स्क्रीनवर पाहूयात. आपल्याला 4 वर्षामध्ये फक्त 2दाच LTA अलाउन्सेसचं एक्झम्पशन क्लेम करता येतं
आणि तुम्हाला फक्त इंडियामधील ट्रिपसाठीच रेल्वे, बस किंवा विमानाच्या तिकिटाची जी अमाऊंट आहे त्या अमाऊंटचंच एक्झम्पशन LTA मध्ये क्लेम करता येतं. तुम्हाला हॉटेलचे एक्सपेन्सेस किंवा फूड एक्सपेन्सेस किंवा लोकल जे ट्रॅव्हलिंगचे एक्सपेन्सेस आहेत ते LTA मध्ये क्लेम करता येत नाही. समजा नोव्हेंबर 21 मध्ये आपण आपल्या फॅमिली सोबत ट्रिपला गेलो होतो आणि त्यासाठी रेल्वेचा आणि विमानाचा जो तिकीट खर्च आहे तो 1,20,000 रुपये झालेला आहे. लोकल ट्रॅव्हलिंगसाठी 10,000 रुपये खर्च झालेला आहे आणि हॉटेल आणि खाण्याचा सुद्धा 10,000 रुपये खर्च झालेला आहे. तर कुठली अमाऊंट आपल्याला LTA एक्झम्पशन मध्ये क्लेम करता येईल ते आता आपण पाहूया. आपल्याला या ट्रिपसाठी रेल्वेच्या आणि विमानाच्या तिकिटाचा जो खर्च झालेला आहे तो वरूनच आपण घेतलेला आहे 1,20,000 रुपये. त्याचबरोबर आपली वर्षाची जी अनग्रॉस सॅलरी आहे तिच्यामध्ये जी LTA ची अमाऊंट आहे ती LTA ची अमाऊंट आहे 1,06,03 रुपये. म्हणजेच तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आपली जी त्या वर्षीची ऍक्च्युअल अनग्रॉस सॅलरी आहे तिच्यामध्ये जी LTA ची अमाऊंट आहे ती आहे 1,06,03 रुपये. म्हणजे ह्या दोन्हींमधली जी कमी अमाऊंट आहे ती कमी अमाऊंट आहे 1,06,03 रुपये जी आपण LTA एक्झम्पशन मध्ये क्लेम करू शकतो. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आपण LTA आणि HRA दोन्ही मिळून एकूण 2,27,342 रुपये एक्झम्पशन क्लेम केलेले आहे. ATCच्या अंतर्गत येणाऱ्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स मध्ये म्हणजे PPF, EPF, LIC प्रीमियम, ELSS म्युच्युअल फंड स्कीम, सुकन्या समृद्धी योजना, हाऊसिंग लोनचा आपण जो EMI भरतो त्यामध्ये प्रिन्सिपल अमाऊंट, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम, ULIP आणि 5 वर्षाची जी FD आहे त्या सगळ्यामध्ये मिळून समजा आपली 2,50,000 रुपयापर्यंत इन्व्हेस्टमेंट आहे. तर आपल्याला 2,50,000 रुपयाचं पूर्ण एक्झम्पशन मिळणार नाही कारण ATCच्या अंतर्गत एक्झम्पशनची जी लिमिट आहे ती लिमिट आहे 1,50,000 रुपये. त्यामुळे आपल्याला ATCच्या अंतर्गत जरी आपली इन्व्हेस्टमेंट 2,50,000 रुपये असली तरी आपल्याला फक्त 1,50,000 रुपयांचं एक्झम्पशन मिळेल. आपण सॅलरीड एम्प्लॉय आहोत म्हणजे आपलं वय 60 वर्षे किंवा त्यापेक्षा कमीच असेल. आता असं समजूया आपण आपल्या आणि आपल्या फॅमिलीच्या हेल्थ इन्शुरन्सचा प्रीमियम 35,000 रुपये भरलेला आहे. तर सेक्शन 80D अंतर्गत मेडिकल इन्शुरन्सच्या प्रीमियमवर जे मॅक्झिमम एक्झम्पशन अलाउड आहे ते म्हणजे 25,000 रुपये एक्झम्पशन आपल्याला क्लेम करता येईल. आपण आपल्या पॅरेंटच्या ज्यांचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांच्या मेडिकल इन्शुरन्सचा 60,000 रुपये प्रीमियम भरलेला आहे. तर त्याच्यावरही आपल्याला जे मॅक्झिमम एक्झम्पशन अलाउड आहे ते म्हणजे 50,000 रुपये एक्झम्पशन घेता येईल. आपण वर्षभरामध्ये हाऊसिंग लोनचे जे EMI भरलेले आहेत त्यामध्ये 2,50,000 रुपये इंटरेस्ट पेमेंट केलेले आहे. तर त्यावरही आपल्याला सेक्शन 24B च्या अंतर्गत जे मॅक्झिमम एक्झम्पशन अलाउड आहे ते म्हणजे 2,00,000 रुपये एक्झम्पशन घेता येईल. जुन्या स्लॅबप्रमाणे टॅक्स कॅल्क्युलेट करताना आपण जे टोटल डिडक्शन एक्झम्पशन क्लेम केलेले आहेत ते आहेत 7,04,842 रुपये. तर नव्या स्लॅबप्रमाणे टॅक्स कॅल्क्युलेट करताना आपण फक्त प्रोफेशनल टॅक्सचं 2,500 रुपये डिडक्शनच क्लेम करू शकतो. डिडक्शन मायनस केल्यानंतर जुन्या स्लॅबप्रमाणे आपली जी टॅक्सेबल इन्कम आहे ती असेल 7,28,719 रुपये. तर नवीन स्लॅबप्रमाणे आपली जी टॅक्सेबल इन्कम आहे ती असेल 14,31,062 रुपये. त्यावर जुन्या स्लॅबप्रमाणे जो इन्कम टॅक्स असेल तो असेल 58,244 रुपये. तर नवीन स्लॅबप्रमाणे जो इन्कम टॅक्स असेल तो असेल 1,70,265 रुपये. इन्कम टॅक्सवर 4% एज्युकेशन सेस ऍड केल्यानंतर जुन्या स्लॅबप्रमाणे आपली जी टोटल टॅक्स लायबिलिटी असेल ती टोटल टॅक्स लायबिलिटी असेल 60,574 रुपये. तर नवीन स्लॅबप्रमाणे आपली जी टोटल टॅक्स लायबिलिटी असेल ती असेल 1,77,076 रुपये. आता आपण इन्कम टॅक्स कसा कॅल्क्युलेट केला जातो ते पाहूयात. अगोदर आपण जुन्या स्लॅबप्रमाणे टॅक्स कॅल्क्युलेट करूयात. 2,50,000 रुपयापर्यंतच्या इन्कमवर कुठलाही टॅक्स नसल्यामुळे 2,50,000 रुपयापर्यंतची आपली जी इन्कम आहे तिच्यावर आपल्याला टॅक्स येणार नाही. त्यानंतर 2,50,000 ते 5,00,000 ह्या दरम्यानची जी इन्कम आहे तिच्यावर 5% हिशोबाने 12,500 रुपये एवढा इन्कम टॅक्स येईल. त्यानंतर 5,00,000 ते 7,50,000 ह्या दरम्यानची जी इन्कम आहे तिच्यासाठी इन्कम टॅक्सचा जो रेट आहे तो 20% आहे. परंतु आपली इन्कम 7,50,000 रुपयांपेक्षा कमी आहे म्हणजे 7,28,719 रुपये आहे. म्हणजे 7,28,719 रुपयांमधून 5,00,000 रुपये मायनस केल्यानंतर जी अमाऊंट येईल तिच्यावर 20%च्या हिशोबाने आपल्याला टॅक्स कॅल्क्युलेट करावा लागेल. म्हणजे 2,28,719 रुपयावर आपल्याला
20%च्या हिशोबाने 45,744 एवढा टॅक्स येईल. आता आपण नवीन स्लॅब प्रमाणे इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट करूया. नवीन स्लॅब प्रमाणे 2,50,000 रुपयापर्यंतची जी इन्कम आहे तिच्यावर कुठलाही टॅक्स येणार नाही. त्यानंतर 2,50,000 ते 5,00,000 ह्या दरम्यानची जी 2.5 लाख रुपये इन्कम आहे तिच्यावर 5%च्या हिशोबाने 12,500 रुपये एवढा टॅक्स येईल. त्यानंतर 5 लाख ते 7.5 लाख या दरम्यानची जी 2.5 लाख रुपये इन्कम आहे तिच्यावर 10%च्या हिशोबाने 25,000 रुपये एवढा टॅक्स येईल. त्यानंतर 7.5 लाख ते 10 लाख ह्या दरम्यानची जी 2.5 लाख रुपये इन्कम आहे तिच्यावर 15%च्या हिशोबाने 37,500 रुपये एवढा टॅक्स येईल. त्यानंतर 10 लाख ते 12.5 लाख ह्या दरम्यानची जी 2.5 लाख रुपये इन्कम आहे तिच्यावर 20%च्या हिशोबाने 50,000 रुपये एवढा टॅक्स येईल. त्यानंतर 12.5 लाख ते 15 लाख ह्या दरम्यानच्या इन्कमवर 25%च्या हिशोबाने टॅक्स येईल. परंतु आपली टोटल इन्कम 15 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, 14,31,062 रुपये आहे. म्हणजे 14,31,062 वजा 12.5 लाख म्हणजे 1,81,062 रुपयावर 25%च्या हिशोबाने 45,265 रुपये एवढा टॅक्स येईल. तर या कॅल्क्युलेशन वरून स्लॅब वाईज इन्कम टॅक्सचं कॅल्क्युलेशन कसं केलं जातं हेही तुमच्या लक्षात आलं असेल. धन्यवाद.